चिमुकलीवर शारीरिक अत्याचार, निर्दयीपणे वार, चिमुकलीचं लैंगिक शोषण अशा कित्येक घटनांची नोंद होती आणि कित्येक घटनांची तर नोंद पण नाहीये. नाशिकच्या डोंगराळे भागात जे घडलं ते बातमी म्हणून सांगताना पण संताप होतोय. गावातल्या एका 4.25 वर्षाच्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून नेलं जातं. घरातूनच ती गायब होते. तिच्यावर लैंगिक अत्याचार होतो आणि इतक्या वाईट पद्धतीने तिला मारलं जातं, जी दृश्य तुम्ही आम्ही बघू शकत नाही. घटनाक्रम सांगते. डोंगराळेमधल्या शेखर उर्फ विजय संजय खिरणार यानं रविवारी दुपारी 3च्या सुमारास गावातल्या साधारणपणे 4.25 वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेट देतो असं सांगत आमिष दाखवत तिला घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत नेलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून पीडित मुलीला निर्दयीपणे ठार करण्याचा प्रयत्न केला. तिच्या कानावर, नाकावर, शरीराच्या इतर भागांवर दगड आणि इतर धारदार वस्तूंना मारहाण केल्याच्या खुणा होत्या. चिमुकलीला विजयने अत्यंत निर्दयीपणे ठार केलंय आणि मागे असलेल्या मोबाईल टॉवरच्या कंपाऊंडमधल्या एका झाडाझुडपात तिचा मृतदेह फेकून दिलाय. पीडित मुलीचे वडील बाहेरगावी होते. आजी आजोबा कामानिमित्त शेतमळ्यात होते आणि आई नेहमीप्रमाणे घरकामात व्यस्त होती. मुलगी 3-4 तासांपासून घरी आली नाही म्हणून तिचा शोध घेत असताना मुलगी बेपत्ता झाल्याची वार्ता गावभर पसरते. सगळीकडे मुलीची शोधाशोध सुरू झाली आणि गावातील तरुणांनी परिसरातील विहिरी, तळं आणि इतर भागही पिंजून काढले. गावातला टॉवर परिसर झुडपांमध्ये चिमुकलीचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळला आणि कुटुंबियांसह अख्ख्या गावाची पायाखालची जमीन सरकली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. चिमुकलीचा मृतदेह फेकताना विजयच्या घराच्या भिंतीवर रक्ताचे डाग होते आणि त्यामुळे या संशयित नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. रात्री उशिरा पीडित चिमुकलीचा मृतदेह इथल्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलाय आणि घटनेचा नीट उलगडा होत नव्हता. मात्र सत्य समोर येताच संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन सुरू केलं. संशयिताला अटक करून फाशी द्या अशी मागणी सध्या ग्रामस्थ करतात. शिक्षेचं सोडा, पण ही वृत्ती कधी नाहीशी होणार आहे. आरोपीचं वय अवघं 24 वर्ष इतकंच आहे आणि या वयात हे कृत्य करताना तो जराही धजावला नाही. एवढी हिंमत आणि अमानवी कृती कुठून जन्म घेते? ही सगळी माणसं म्हणून जगणारी आपल्याच आजूबाजूला असतात. यात स्वप्न संपतात ती फक्त निष्पापांची. तुम्हाला काय वाटतं? विजय खैरनारपासून अशा निष्पापांना वाचवायचं कसं? जपायचं कसं? समाज म्हणून आपण काय करायला हवं? व्यक्त व्हा.